सुरुवात करण्यापूर्वी सर्व भक्तांना विनंती आहे की सर्व हजर आहेत ना, तर शरीराने नसून मनाने हजर राहा. कारण हा सत्संग आहे. आपल्याला सत्य परमात्माचा संग घडायला हवा, तर आपल्या मनाला साऱ्या गोष्टींपासून आपल्या मनाला त्याच्याकडे लावायचं आहे. तर तो सत्संग सत्संग कोणीही करत असो, पण त्याच्या पाठीमागं कोण सत्संग करतं इकडे लक्ष न देता जे आपण वाक्य ऐकतो ते वाक्य ऐकताना आपल्याला परमात्म्याचा किती साक्षात्कार होतो याच्याकडे लक्ष द्या. मायबाप हो, आणि असा सच्चा संग करा. बाकी कोण्या विचारांचा संग करू नका. थोडासा टाइम, अर्धा पाऊण तास आपण त्याला अनुभवण्यात देऊया, त्याच्या अनुभूतीत देऊया. त्याला सत्संग म्हटलेला आहे. तर असा सत्संग आपल्याला करायचा आहे. तर सत्संगासाठी जो आज अभंग निवडलेला आहे तो आहे आमच्या रायगडमधील ब्रह्मचैतन्य संत गोंदवलेकर महाराज. तर त्यांची माझी फार परिचय नाही, पण त्याचं जर असं लिटरेचर माझ्या वाचण्यात आलेलं आहे, पुस्तकं वाचण्यात आलेली आहेत. त्याच्यावरून मी ठरवलं की बाबा आपण याच्याबद्दल बोलू का, कारण आपण इथे राहतो रायगडमध्ये. आपले जे रायगडमधले संत महात्मे आहे ते पण तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे की बाबा इथे पण असे आहेत म्हणून. त्या उद्देशाने आणि त्यांची सेवा व्हावी, त्यांचं तुम्हाला सगळं मालूम पडावं ह्या दृष्टीनं एक त्यांचा अभंग घेतला. आणि कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी जसं आपण म्हणतो ध्यान मौलम गुरुमूर्ती पूजा, मंत्र मौलम गुरुवाक्य वगैरे जे आपण म्हणतो, तर ते आपण शब्दाने म्हणतो. प्रॅक्टिकली काय आहे की त्याचं ध्यान करा, त्याचा अनुभव करा. आणि कसा करा, तर तटस्थ बैसावे आपण देह हालून, मन नेई शुद्ध लक्षणी, स्वरूप पावे ज्ञान नैनी, देह हालून द्यावे गाव धराधना, त्याची सान्निध्य मी उभा असे. तर असं जसं आपण शुभ कार्य करतो समय लावतो, तर आपल्याला समय लावतो कारण मांगल्याचं लक्षण आहे. तर आपल्याला आपली आत्मज्योत लावायची आहे, आत्म आविष्कार करायचा आहे, परमात्मा साक्षात्कार करायचा आहे. तर अभंग घेण्यापूर्वी सगळ्यांनी 7 वेळा पहिल्या नामाचं 7 वेळा स्मरण करा. डोळे मिटा, सारे विचार आपले एकत्र करा, त्यांना बाजूला ठेवा आणि परमात्म्याचं गुरुदत्ताचं सजीव रूप डोळ्यासमोर आणून चिंतन करा. 3 मिनिटं फक्त. नंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चालेल ना सगळ्यांना? चालेल आता काय हरकत नाही. खूप खूप अभिनंदन तुझं. त्या निमित्ताने आपल्याला नामस्मरण घडत आहे. मायबापू सर्वांनी 3 मिनिटं मालकाचं नामस्मरण करा, पहिल्या नामनाचं स्मरण करा. आनंद देवदत्त. सद्गुरु महाराज की जय. आता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग आपण घेऊया. तो अभंग घेते माझी मानस कन्या म्हणजे माझी सून. तिला पण याच्यात थोडासा सहभाग मिळावा म्हणून तिला म्हटलं तू अभंग घे बेटा. तर आपण आता ऐकूया पहिले अभंग. लागली समाधी. तुमचा आवाज ब्रेक झालेला आहे. तो आवाज आनंद देवदत्त का? आनंद देवदत्त माय. लागली समाधी झालो दंग समाधीचा ध्यान लागले आलो एका मंदिरात सापिली दयाने मोती त्याच मंदिरात खेळी
भक्ती भावनेत ध्यान लागले आलो एक मंदिरात लागली समाधी झालो दंग समाधीत ध्यान लागले आलो एका मंदिरात घातले सचेला स्नान वस्त्रले सबिले आसनावरी नंतर ते गुरु बैसविले दत्त बैसविले ओटी चंदनाचे लेपन गंध सुगंधित ध्यान लागले निघालो एका मंदिरात लागली समाधी झालो दंग समाधीत ध्यान लागले मी आलो एका मंदिरात गुंफुनी फुलांच्या माळा सुशोभित केले उजळून धूप दीप वंदनासी केले वंदनासी केले मना शांती लाभो मनला तीर्थ प्रसादात ध्यान लागले मी आलो एका मंदिरात लागली समाधी झालो दंग समाधीत ध्यान लागले मी आलो एका मंदिरात एका मंदिरात एका मंदिरात. आनंद देव. आनंद देवदत्त सर्वांना. आनंद देवदत्त असा सुंदर गोड गोड गळ्यांनी गायलेला अभंग मंत्र कसं मन कसं शांत होऊन गेलेलं आहे. तर असं आहे की अशी ही पूजा आहे की ज्याला मनास्थान आपण दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, मी गेलो एका मंदिरात स्थापिली मनाने मूर्ती. जर अंतकरणात परमेश्वराला जागा दिली की बाह्य अंगाने काही करायची गरज नाही. मंदिरात जायला पाहिजे असं करायला काही नाही, कारण काय ती अंतकरणात साठवलेली आहे, कारण ही सगुणाची पूजा आहे. पण इतकं भाव विभोर होऊन त्याला आपल्या अंतकरणात जागा देऊन त्याची आपण पूजा करणं हे एका भक्ताचं लक्षण आहे की ज्याला परमेश्वराची ओढ आहे, अध्यात्माची चाळ आहे, अध्यात्माची समज आहे. तो कुठेही बसल्या बसल्या परमेश्वराला आठवण करून घेऊ शकतो. तो त्याच्या जवळ आहे, तो त्याचा अनुभव करतो. तर आणि भक्ती मार्ग सगुण भक्तीच अशी आहे की बघा, आपण सगुण भक्ती जेव्हा म्हणतो तेव्हा एक रूप एक मूर्ती आपल्या समोर हवी असते आपल्याला, तेव्हा आठवतं. आता भक्तीचा उच्च अंक गाठायचा म्हणजे मोक्ष प्राप्ती, म्हणजे जिथे आपण पूर्ण विराम देतो, तर अशा ठिकाणी जाण्यासाठी सुरुवातीला सगुण भक्ती. जसं लहान मूल आपण त्याला खेळणी देतो, ते खेळतो तो संसार त्याला तो खरा वाटतो, आणि मोठा झाल्यावर तो खरा संसार जेव्हा करायला लागतो तेव्हा त्याला कळते की अरे हा खरा आहे आणि तो खोटा आहे. त्याप्रमाणे सगुण भक्ती ही अतिशय महत्वाची आहे. त्याच्याशिवाय आपण निर्गुणाकडे वळू शकत नाही. म्हणून ही सगुण मूर्ती. तर याच्यात आपण मूर्ती पूजा करतो. एक साधारण आपल्याला ध्येय काहीतरी समोर पाहिजे असते. तसंच आपण 5 तत्वाची पण पूजा करतो. झाडा पानाची, समुद्राची, नद्याची, तुळशीची, वडाची, पिंपळाची, सगळ्यांची पूजा करतो. करायलाही पाहिजे, कारण ते 5 तत्व आहेत. त्या 5 तत्वाचं शरीर आपल्याला मिळालं आहे, ज्या शरीरातून आपण परमात्मा प्राप्ती करून घेणार आहोत.
तर त्यांचं पण धन्यवाद करायला पाहिजे, त्यांचा पण सन्मान करायला पाहिजे, रिस्पेक्ट करायला पाहिजे. ही आपली एक भारतीय संस्कृती आहे. तर हा पाया आहे, तर तो पण मनोमन करायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण करतो की आता कसं की एक 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 पायरी चढत जातो. जर तुम्ही घरात पूजा अर्चा नाही केली, भक्ती नाही केली, तर मुलांवर संस्कार काय होतील, घरातलं व्हायब्रेशन कसं होईल, समाजात त्याचा काही माहितीच नाही पडणार की बाबा हे काय करतात काय नाही करत. आणि आपण कशावर काय हे आपले चालचलन माहिती पडते. आपल्यामध्ये थोडासा सात्विक भाव उभरतो. त्या सात्विक भावाचा आपल्याला पण उपयोग होतो, दुसऱ्याला पण उपयोग होतो. माझं एक म्हणणं आहे सर, सगुण भक्ती करता 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 आपण दुसऱ्याला पण आपल्या भक्तीमध्ये घेतलं पाहिजे, त्याला पण भक्तीला लावलं पाहिजे. आता प्रत्येकाने जर नवीन तो भक्तीमध्ये भक्ती करायला लागला तर त्याला काहीतरी माध्यम हवं की नाही. म्हणून असं एक माध्यम निवडलेलं आहे की कोणाला दत्ताची पूजा करायची असली दत्ताची करा, कोणाला कृष्णाची करायची असली, ज्याची करायची असेल त्याची करा, पण भक्तीला लागा. तर तुमचं संरक्षण होतं. बघा किती मोठं संरक्षण, तो वाईट विचारांपासून वाईट गोष्टीपासून आपण आपोआप बाजूला जातो. तर त्याच्यासाठी सकाळ ही सगुण भक्ती ही आवश्यक आहे. आणि सगुण भक्ती करता करता हळूहळू मग जसं जसं आपली प्रगती होत जाते, जशी जशी बुद्धी परिपक्व होते, ज्ञान मिळतं, आत्म्याची शुद्धता होते, मग ते हळूहळू निर्गुणाकडे वळते. तर सगुणाकडे जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्यामध्ये भेदाभेद असतात, आणि निर्गुणाकडे जातो तिथे तिथे सगळे भेद मावळतात. आता सगुण भक्ती करताना की अनेक पंथ, अनेक भेद, अनेक देव, अनेक देवता, याच्यामध्ये फरक पडू शकतो. पण मला तुम्ही सांगा की परमात्म्याची जर सारी आत्मे आहेत तर तो असा भेदाभेद करत नाही, मग आपण का करावा. जर आपण समजा ही भक्ती करतो म्हणून आपणच फक्त देवाचे, इतर काय देवाचे नाही आहेत का, आहेत. त्यांना पण तो तेवढंच प्रेम देतो, आपल्याला पण तेवढंच प्रेम देतो, तेवढाच जिव्हाळा देतो. पण कोणी अज्ञानामुळे ओळखू शकतं, कोणी ओळखत नाही. तर त्याला जी दूरदृष्टी द्यायची आहे ते सुद्धा तोच देतो आपल्या आत्म्यांना, आपल्या जीवाची शुद्धता करतो. तर हे जेव्हा मालूम पडते तेव्हा भेदाभेद मिटतात. भेदाभेद मिटल्यानंतर हळूहळू परमेश्वराचं ते दिव्य स्वरूप आपल्याला आठवायला लागते. मग आपण काय म्हणतो, काही भेदाभेद नाही. जसं गुरुमाईंनी सांगितलं, मला ते इतकं आवडलं की पंथ अनेक पण सगळ्यांचा अंत एक. कारण आलेही एकापासून आणि जाणारही आहे तिथपर्यंत, सगळे तिकडेच जाणार आहेत. मग हा भेदाभेद कोणी निर्माण केला, हा माणसाने निर्माण केलेला आहे. परमेश्वराकडे भेद नाही. आता तुम्ही आम्ही परमेश्वराचे भक्त आहोत, भक्ती करतो, मग त्याला भेदाभेद नाही तर आपल्याला का भेदाभेद असावा. आपला जो मायबाप आहे त्याला त्याच्याजवळ भेदाभेद नाही, मग आपल्याजवळ भेदाभेद का असावा, याचा थोडासा आपण विचार करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्यामधला अहम भाव नाहीसा होतो, मी माझा, मी माझा, मी माझा करता करता आपण अधोगतीला गेलेलो आहोत, याचं भान सुद्धा आपल्याला नाही. अधोगतीला गेल्यानंतर जे जे वाईट असेल, जे जे षडविकार असतील ते आपल्यामध्ये खसून भरले आणि ते आपल्याला दुःखी करायला लागले, त्रास करायला लागले. त्यांनी आपल्याला आंधळ करून ठेवलं. चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, परमात्मा काय, हे सगळं आपल्याला काही आठवत नाही. कोणी म्हटलं हे तर ते, कोणी म्हटलं ते तर ते, म्हणजे एखाद्या अंध व्यक्तीसारखं. आणि दुःख भरपूर झालं म्हणून मग तो काय करतो की मूळ पदाला, आत्म्यामध्ये साऱ्या स्मृती असतात, तर मूळ पदाला जिथून तो सुखाचा, त्याला सुखात ठेवलं होतं ज्यांनी, त्याची आठवण करायला लागतो. त्याची आठवण करता करता तो त्याची आठवण करतो, पण त्याला कळत नाही की नक्की कोण. आता इतके 4 युग बीतले तरी अजून दुःख कमी झालं की वाढलं, वाढलं. इतके अवतार झाले तरी दुःख वाढलं की कमी झालं. कारण काय की आपण त्याच्यापर्यंत पोहोचलोच नाही. आपण
आपल्या अधोगतीतून बाहेर निघालोच नाही. जसं कोणी आजारी असतं, एखादा माणूस आजारी असतो, तो या डॉक्टरकडे जातो, त्या डॉक्टरकडे जातो, यांनी नाही बरं वाटलं त्याच्याजवळ जातो, त्यांनी नाही बरं वाटलं त्याच्याजवळ जातो, आणि बरं होईपर्यंत तो फिरतच असतो. त्याचप्रमाणे परमेश्वराची जोपर्यंत प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीव त्याला शोधत असतो. यानं त्या कारणाने तो त्याच्याकडे वळतो, पण तो त्याला समजत नाही. बर, मग आता ही समज तरी कोण देईल? त्याला ज्ञानाचा तिसरा डोळा तरी कसा मिळेल हा प्रश्न आहे. कारण सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीमध्ये तो कसा जाईल? तर त्याला ही दिव्य दृष्टी कोण देईल? तर परमात्माच देईल. दुसऱ्या कोणाजवळ, तुमच्या आमच्या जवळ किंवा कुठल्याही देवी देवताकडे किंवा कुठल्याही मनुष्याकडे ही दृष्टी नाही आहे. तो जेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आपण नुसतं परमात्मा प्राप्तीसाठी त्याची आठवण करतो, तेव्हा तो पण आपल्याला आठवण करतो आणि तो आपल्याला दिव्य दृष्टी देतो. दिव्य दृष्टी दिल्यानंतर आपली त्याच्याशी ओळख होते की नक्की कोण आहे. अरे, हे देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे, परमात्मा अमर आहे, परमात्म्याकडून जीव आलेला आहे. इथे तो मायेच्या संग किती मळीन झालेला आहे, किती झालेला आहे, तर या मायेतून काढणारा तोच मायबाप आहे. आणि त्या मायबापाचं अस्तित्व जेव्हा आत्मा अनुभवते तेव्हा ती त्याला खऱ्या अर्थाने भजायला लागते किंवा त्याला आठवायला लागते, त्याची ओळख होते आणि मग भक्तीला खरी सुरुवात होते. तोपर्यंत हा जीवाचा खेळ चाललेला असतो. त्यांनी त्याला ओळखलं की झालं. तर तो जीव पण त्या कक्षेत कधी जातो की जोपर्यंत तो निर्मळ होत नाही, त्याला कळत नाही आपलं कुठे चुकलेलं आहे, कुठे चुकलेलं आहे. जेव्हा दिव्य बुद्धीने त्याला हे समजते की अरे, हा माझा मी दिल्याशिवाय परमेश्वर मला त्याच्या कक्षेत घेणार नाही किंवा जवळ घेणार नाही, म्हणून तो काय करतो, मीचा त्याग करतो. आता हा मी किती मोठा आहे बघा. माझं शरीर, माझं मन, माझं घर, माझा प्रपंच, हे माझं, ते माझं, ते माझं. आता हे काही सोबत येत नाही. आपण पोथी पुराणामध्ये ऐकतो, बाबा हे काही सोबत येणार नाही, हे देह जाणार आहे, हे घर प्रपंच सोबत येणार नाही. ते अरे, आपण किती युग आणि किती जन्म हे ऐकलं, परमात्मा आपल्याला सांगत आहे, मग आपण काय सोडलं? काय सोडलं? जेव्हा सोडाल तेव्हा सुख समजेल. यालाच तुम्ही पकडून आण. उलट असं म्हणता की देवा मला नोकरी लागू दे, देवा मला माझ्या संपत्ती वाढवू दे, माझी मुलं बाळ चांगलं राहू दे. हे किती दिवसाचे सगळे? तू किती दिवस आहेस या देहात? नाही, तो ज्याला देहच नाही त्याला तुम्ही देहासाठी मागता. हे किती मूढ बुद्धी आहे. हा, तो असा थोडा थोडा प्रकाश जेव्हा आत्म्याला मिळतो त्याचा, तसं तसं त्याला थोडं तो ओळखायला लागतो. मग परमेश्वर म्हणतो की आता तुला समजलं की बाबा हे सगळं नश्वर आहे, मग याचा त्याग करायला शिक. त्याग कर म्हणजे ह्याच्यातही राहून साक्षी भावाने याच्याकडे बघ. कारण तुला या कर्मसृष्टीवर पाठवलेलं आहे कर्म करायला. कर्म करायला पाठवलेलं आहे. मी पाठवलं, मी घेऊन जाईल, पण जी मधली यात्रा आहे हे तुला तुझी करायची आहे. जसं कर्म तसा जन्म, जसं करशील तसं भरशील, हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आता इतके आत्मे आहे, तो कोणाकोणाचं बघेल. त्यांनी स्वतंत्रपणा तुम्हाला दिला ना, शहाणे करून पाठवलं होतं. आता तुम्ही मळीन झाले मायेनी, आता त्याला तो काय करेल, पण त्यालाच दया येऊन तो तेव्हा तो जीवनात प्रवास करतोच आहे, प्रवेश करतोच आहे. पण मळीनता आल्यामुळे जीव हा मळीन झाला हे कळलं. नंतर मग हे सगळं नश्वर आहे हे दिसायला लागलं. हे जेव्हा नश्वर भासायला लागलं तेव्हा त्यातला मोह कमी झाला. हे काय आज आहे उद्या नाही. या शरीरात या शरीराचे आज संबंधी आहेत का पुढच्या जन्मी हेच थोडे मिळणार आहे. आणि गरजच काय आहे मी बोलते मिळायची? पुढचा जो पार्ट आहे माझा, ते माझी वाट बघतात, त्याच्याकडे मला जायचं आहे. हे धन नाही, कपडा नाही,
आणि हे पाच तत्वाचं शरीर सुद्धा पाच तत्व ज्याचं घेतलं त्याला आकाश तत्व आकाश तत्वांमध्ये, अग्नितत्व अग्निमध्ये, जलतत्व जलतत्व, हे ज्याचं दिलं त्याला सगळं देऊन जायला लागते, एवढं नंग होऊन जायला लागते. मग बाबा इतका मोह कशाचा, असा आपण आपल्या मनाला समज द्यायला पाहिजे. नाहीतर आपलं कसं होतं माहितीये का, समजा आता वटपौर्णिमेची पूजा आहे, सगळ्या स्त्रिया जातात वटपौर्णिमेला नटून थटून आणि पूजा करतात. तर असंच एक म्हणजे थोडासा विनोदाचा विषय घेते की ती गेली पूजा करायला, तिने वडाची पूजा केली, छानपैकी मैत्रिणी बरोबर गेली, पूजा केली आणि सागर संगीत पूजा केली, ब्राह्मण बोलवलेला होता, उखाणे घेतले, पातात केळाच्या फुलाला पातात पात टिंब टिंब असेच राव जन्मोजन्मी मिळावी यांची साथ. हा, हसत खेळत घरी आली तर नवरा सोप्यावर म्हणजे तिचे यजमान सोप्यावर बसलेले, त्यांनी शर्ट इकडे फेकला आणि मोजे तिकडे फेकले, बूट इकडे फेकले आणि ती आल्यानंतर ती म्हणते की काय हो आलात, म्हणते हो, म्हणजे तुम्हाला नेहमी सांगते मी की अहो कमीत कमी तुमचे कपडे तरी तुम्ही नीट सांभाळत जा, कपाटात लावून ठेवत जा. तर तो म्हणतो ठेवतो ठेवतो ग मी दमलो जा. तर बोलते मी काय दमून नाही आली पूजा करून, पूजेला गेली आणि दमून आली. तर तो बोलतो बरं. आणि नंतर ते जातात त्यांचे कपडे घेऊन, तर ही मागं बघते तो बूट आणि शूज, तर ती बूट आणि सॉक्स जेव्हा उचलते तेव्हा ती काय म्हणते, अरे देवा मी तर या माणसाला कंटाळली, किती सांगायचं. अरे तिथे तर तू बोलली की 7 जन्म पती मिळावा, आता लगेच बोलतेस की कंटाळली मी. अशी आपली भक्ती होते की आपण पूजा करतो, अर्चा करतो किंवा कुठे पूजेला जातो, भजनाला जातो, कीर्तनाला जातो, तेव्हा आपण वा वा मस्त मस्त छान वाटते, खूप मस्त. आणि घरी आल्यानंतर तोच रगडा, अरे देवा मी किती उपवास केले, किती वैकल्य केले, तर माझं हेच बरं नाही होत. आता मी दत्त भक्त आहे पण मी लक्ष्मीचे उपास करते कारण काय धनाची कमी आहे. हा द्वैत भाव देवाला दिसत नाही का? ही कुठली एकनिष्ठता? हा, तुम्ही धनासाठी पूजा करता, देव बदलता आणि सगळं काही करता, दान धर्म करता, अशाने देव कधी बाबा जवळ घेणार नाही. तो तुमच्यापासून लांबच पडेल. अजून याचा खेळ बाकी आहे, याला खेळू दे आणि भोगू दे दुःख. पण निर्गुणाच्या याच्यात तसं नाही. तो इतकं प्रेम करतो आत्म्यावर, नुसतं प्रेमाची बरसातही बरसात करतो. एवढं ज्ञान प्राप्त होतो, सुखाची झोप, सुखाचा संसार, सगळं सुखही सुखत, कारण तो कोण आहे? सुखाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, प्रत्येक सत्वगुणाचा तो सागर आहे. तो सागर आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा एकदा आपण उडी घेतली की आपलं मन तल्लीन झालं की हा जो सागर आहे, भवसागर आहे, याचा आपल्याला विस्मृती होते. मग सुख काय आणि दुःख काय इकडचं आपल्याला काही भासना होत नाही. तर ही आहे भक्ती. परमेश्वर असा येऊन तुम्हाला उचलून देणार नाही, पण तो तुमच्या ठिकाणीच हे परिवर्तन घडवत असतो. जर तुमच्यामध्ये हे परिवर्तन दिसत असेल की मला दुःखातही दुःख कमी होते, माझा मीपणा कमी झाला, मला दुसऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मी दुःखी होते, दुसऱ्याच्या सुखाने मी सुखवते, आणि मला सत्याशिवाय दुसरं काही पसंत पडत नाही, मी एका मार्गाने चालते, मला आता काही नको, असे काही तुमच्या मनात बदल होत असेल तर असं समजा की तुमच्यावर ईश्वराची कृपा झाली. धन दौलत हे आज आहे उद्या नाही, पण परमेश्वर हा सतत आहे. पहिले पण आपल्या बरोबर होता, आता पण आपल्या बरोबर आहे आणि नंतर सुद्धा आपल्या बरोबर राहणार आहे, याचं आपल्याला भान असायला हवं. त्याच्यासाठी कबीरांनी खूप सुंदर उदाहरण दिलं की एक पंडित खूप पूजा पाठ करत होते, माळ जपत होते. कबीर जेव्हा तिथे गेले तर हसून म्हणाले की पंडित जी कैसे हो? तो बोलते बहुत ठीक हूँ, मस्त हूँ. बोलते लेकिन कबीर मेरा मी और क्रोध मेरा कम नहीं हुआ, तो मैं क्या करूं?
तो बोले कि आप तो बहुत तपस्वी हो, ज्ञानी हो, पंडित हो, दूसरे दूसरे लोग आपके पास आते फिर भी आपका क्रोध नहीं गया। बोले नहीं, अपना मी नहीं खत्म किया। बोलते नहीं। तो ठीक है। तो बोलते कि आप क्या करते हो? कबीर बोले मैं कुछ भी नहीं करता, मुझे करना ही नहीं पड़ता, क्योंकि सब कुछ भगवान ही करता है। मतलब दोन भक्तांमधलं अंतर बघा, समर्पण भाव आणि मीपणा, याच्यामधलं अंतर बघा। अरे कुछ नहीं करता तो कैसे क्या चलेगा, तो कुछ तो करना ही पड़ेगा। तो बोले नहीं, जब जब वो मैं करता हूँ तो वो नहीं आता, और वो करता है तो मैं नहीं, तो मेरा मैं उसको दे दिया मैंने, अभी मुझे कुछ करने की जरूरत नहीं। इसीलिए वो बोले, तो बोले कि मतलब देखो पंडित जी, माला फेरते फेरते युग बीते, अभी मन की गाठे खोल। हाँ, अभी जो मनात जे मीपणा आहे, जो अहम आहे, जो देह, मी म्हणजे देहभान तरी कसं काय ठेवतो? हा देह आज आहे, काही दिवसापुरता उद्या नाही आहे, तर एवढं देहाचं भान तुम्ही चुकीचा रास्ता आहे। तो बोलते मन की गाठे खोलो, तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितले की देखो, माला फेरने से, बोलते सुत की माला फेरने से तो मन की माला, मन में पिरोए जाने वाले मोती को देखो। म्हणा मन कसं की सद्गुणांनी भर, नुसतंच नामस्मरण करू नको, तर चांगल्या गोष्टीचा आकलन कर, विचार कर, आणि जे काय परमेश्वर ज्ञान देतो, परमेश्वर ज्ञान जे दैवी गुण आहेत, जे जे चांगलं वाटेल ते घ्यायला सुरुवात कर, सेवा कर, लोकांमध्ये जा, दिन दुबळेची सेवा कर, नामस्मरण कर, कीर्तन कर, पण निस्वार्थ पद्धतीनं कर बाबा, तर तुला तुझा क्रोध जाईल। जर तुला क्रोध असेल, कसं असतं बघा, हे जे आपण म्हणतो ना की माया, षडविकार, हे फार मोठं काही नाहीये, आपण ते वाचून वाचून भांडवल केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होते। काय आहे की हे 5 विकार आहे, हे सुटायचे तर नाही, पण याचं परिवर्तन करायचं। जसं परमेश्वराने सांगितलं की लोभ आहे, तर लोभ कसला ठेव? परमात्मा प्राप्तीचा होतो, एक पण फुकट जाऊ नको देऊ वेळ, की तुला परमात्मा प्राप्ती आहे, लक्ष दिलेलं आहे परमात्मा प्राप्ती। जीवाला एकदा लक्ष दिलं की तो त्यांनी त्या बाजूला जातो। जसं माणूस बदलत जातं, तसं त्याची दिशा बदलली की दशा बदलते। त्याप्रमाणे त्याला एक लक्ष दिलं की मला आता बस भक्तीच करायची आहे, मला परमेश्वरालाच जवळ करायचं आहे, त्याचीच प्राप्ती करून घ्यायची। तो प्राप्तीचा अनुभव तुम्हाला ताबडतोब होतो, पण आपण काय करतो? पोथ्या वाचतो, हे करतो, ते करतो, मोक्ष हा पंथ चांगला, तो पंथ खरा, आणि हे, अरे नका रे बाबा, या भवसागरातून तुम्ही तरून जाऊ शकता, फक्त हा भवसागर तयार करायचं बंद करा। आपलाच फक्त देव आहे असं का समजतं? तो सगळ्या चराचरात अनंत भरलेला आहे आणि सर्व आत्म्यांसाठी आहे। मग तुम्ही असं का करता? भवसागरात परत तो भवसागर वाढवता कशाला? अशा गिरकी एक वाढवता कशा? अरे चिंतनशील आहे परमेश्वर, जर तुम्ही परमेश्वराच्या जवळचा अनुभव करत असाल, तर तुम्हाला शांती, सुख, आनंद, प्रेम, दया, शांती, या हे गुण तुमच्यामध्ये विकसित होतील, आणि हे विकसित करणंच म्हणजे परमेश्वराची कृपा आहे। आपण कसे होतो आणि कसे झालो, हीच त्याची कृपा आहे। आता तुमचे पाप करणं बंद होईल, तुमची देहबुद्धी नष्ट होईल। देहबुद्धी नष्ट झाली की परमेश्वर हवं ते द्यायला होतं, अधिकार प्राप्त होतो जीवाला, हा, की आत्मिक शक्ती निर्माण होते, आत्मबल निर्माण होते, आणि आत्मा परमात्म्याचा अनुभव करतो। त्याच्यासाठी शास्त्र पुराण एवढे लिहून ठेवलेले असतील, ते आता एवढे तर काय आपण वाचू शकत नाही, आणि वाचून वाचून आपण भलेही पंडित हो, पण याच्यातून शिष्य तर होऊ शकणार नाही। अनुभव आपल्या पाठीशी आहे, आपण ऐकल्यानंतर आपण त्याचं अनुकरण केलं तर ते आपले होतात। तर हे जे दैवी गुण आहे, जे परमेश्वराची आराधना आहे, ते कसल्या पद्धतीने करायची, हे निर्गुण भक्ती आहे। निर्गुण भक्ती, आता बघा, आमच्या सुनीने पद घेतलं, त्याच्यात पण झाली मनाने स्थापिली मूर्ती, पण मूर्ती ही त्याच्यात होतीच, कारण मूर्ती असल्याशिवाय जप तप होत नाही।
जर त्या अनंत परमेश्वर अनंत आहे, प्रकाशमान आहे, अजरामर आहे, हा असा जर परमात्म्याच्या जवळ जायचं असेल तर ही मूर्ती बिर्तीची काही जरूर नाही, काही समोर असायलाच नको, काय कशाचीही गरज नाही. अरे तू दैदिप्यमान परमात्मा तुझ्यामध्ये विराजमान आहे, तू त्याला तुझ्यामधला प्रकाश आणि त्याच्यामधला प्रकाश एक कर. तो ज्ञानमय स्थितीमध्ये, तू ज्ञानमय स्थितीमध्ये जाऊन त्याला ओळख, तर तुला कशाची गरज पडणार नाही. बाबा लोकांनी सांगितलं हो तुम्ही खूप चांगला करता हो सत्संग, तुम्ही मस्त पोथी वाचता, तुम्ही चांगलं गायन म्हणता, म्हणजे आपण काय करतो ती क्रिया परत परत करतो. कारण याच्या पाठीमागे हेतू काय असतो की लोक चांगली म्हणतात. अरे लोक चांगली म्हणतात म्हणजे हा मी आहे, पण मी परमेश्वराचं एवढं करतो तर तो माझ्यावर खुश आहे की नाही हे आपल्याला कळायला हवं. तो जर खुश असेल तर आपल्याला दुःखातही सुखाचा अनुभव होईल. महल माळीच थोडी पाहिजे किंवा सुख सगळेच पाहिजे. आज जगात सुखी कोणीच नाही, असं कोणी म्हणू शकत नाही. एकच सुखी आहे की ज्यांनी त्या परमेश्वराला ओळखलं, त्याची शरणागती पत्करली. मग कलयुग असू दे, घोर कलयुग असू दे, पापी असू दे, दुनिया पुण्यवान असू दे, पण तुझ्यासाठी जागा त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे बाबा, तिकडे बघ. तर अशा तऱ्हेनं निर्गुण भक्तीला कशाचीही गरज लागत नाही. तर निर्गुण भक्तीला कशाची गरज नाही, म्हणून वारंवार आपण म्हणतो की एकच खेळ आपण नाही खेळायचा, आपण पुढे पुढे जायचं. असं म्हणायचं त्या परमेश्वर लांब नाही, परमेश्वर अगदी आपल्या जवळ आहे, फक्त त्याला बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला मिळाला पाहिजे. बाहेर दृष्ट्या जे आपण बघतो ते आतमध्ये बघत नाही. भक्ती पण करतो तर बाह्य अंगाने करतो, अंतरंगाने नाही. अंतरंगाने केले तर सतत जर जसं की दिवा पेटवला तर त्याचा उजेड होतो ना. परमेश्वर एक शक्ती आहे, परमेश्वर एक प्रकाश आहे, तर तो जर आपल्या अंतःकरणामध्ये आपण त्याचा दिवा लावला, त्याला आठवण केली, सत्याचा परिचय झाला, तर असत्यापासून आपोआपच आपण दूर होतो. हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, असं आपल्या मनात पण येणार नाही. आपल्याला फक्त चांगलं तेवढं दिसेल. वाईट बोलणं किंवा वाईट बघणं हे सुद्धा बंद होऊन जाईल, आपल्याला दिसणारच नाही ना. अशी ही निर्गुण भक्ती आहे. परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी कुठल्याही गोष्टीची गरज नाही, फक्त या भवसागरातून पार होण्यासाठी भवसागरातून पार होण्यासाठी भावना सखोल पाहिजे, गहिरी भावना पाहिजे. जेवढी तुमची भावना खोल, विशाल, पवित्र असेल तितकं त्याचं फळ तुम्हाला मिळते. तर ह्याच्यावर विचार करा की आपण जर परमेश्वराची आठवण करतो तर नावापुरती करतो की कोणी करतं म्हणून करतो की आपलं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून करतो. नाही, इतकी गहिरी भावना पाहिजे की त्याची आठवण करताना डोळ्यात पाणी आलं पाहिजे. एवढा मोठा भाव घेऊन त्याच्या जवळ जा, त्याच्या चरणावर लोळा. असा हा परमात्मा दयाळू आपल्याला आपल्या जीवनात कशाची कमी ठेवणार नाही. जीवन काय आज आहे, आज जीवन असेल नसेल तरी तो आपला आहे, याच्यावर थोडासा विचार करा. आणि कुठल्याही धर्मा पंथात कशातही गुंतू नका. तो एक आहे, त्याने या ब्रह्मांडाची रचना केली, जो या ब्रह्मांडाचा रचयिता आहे, विश्वाचा रचयिता आहे, तुमचा आमचा रचयिता आहे, त्याला असं कुठेतरी बांधू नका, एवढ्या पुरतच बांधू नका की नाही तो एवढाच आहे, तो ह्याच्यातच आहे त्याच्यात नाही रे बाबा. जो त्याला अंतःकरणापासून साथ घालेल, त्याला तो ओळखेल, त्याच्या तो नेहमी जवळ आहे. म्हणून आपला जो निराश पंथ आहे ना, एवढा अर्थभरित आहे ना. आता सगळे निराश पंथ म्हणत असतील, पण त्याच्यातला अर्थ अजिबात जाणत नाही. केवढा अर्थ आहे त्याच्यामध्ये. आहे असो असो, काही नाही तुला निराश पंथ तो बरा. त्याच्यात सांगितलेलं आहे शेवटी की बाबा पूजेमध्ये पण एका मूर्तीमध्ये किंवा आता मी दुसरे शब्द नाही वापरत, याच्यात तुम्ही अडकू नका. काही नाही तुला निराश पंथ तो बरा. हे सगळं काही नाही तुला निराश पंथ तो बरा त्यांनी सांगितलं, पण आपण यातलं काय सोडलं. आपण तरी पंथामध्ये किंवा आपण जातीभेदामध्ये किती बंधनं आपण आणली. गुरुचं बंधन आहे, कुळाचं बंधन आहे, आणि शरीराचं बंधन आहे, संप्रदायाचं बंधन आहे.
सगळी बंधनं आहेत. आणि इकडे आपण वाचतो काय की सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचंय, सगळं बंधन. अरे द्या फेकून हे सगळे बंधन, त्याला एकट्याला साक्षी ठेवा ना. शेवटी त्याला तोंड दाखवायचं आहे ना. त्या तो खुश असेल, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागलं की कामच झालं. म्हणून कोणाला वाईट म्हणणे नाही, कोणाला चांगलं म्हणणं नाही. या जसे जसे तुम्ही या बंधनं तोडाल आणि बाहेर निघा, तसे तसे तुम्ही सुखी व्हाल. परमेश्वर हे सांगतो. तो काय असं येऊन सुख असं पटकन दत्तात्रय म्हटलं, दत्तगुरु महाराज म्हटलं की झालं, असं नाही. तो सुख शोधायला लावतो आपल्याला. सुख देतो म्हणजे का, त्याच्यासाठी बुद्धी दिलेली आहे ना त्यांनी आपल्याला. शुद्ध बुद्धी दिलेली आहे, ऋतांबरा बुद्धी दिलेली आहे, सात्विक बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीने तुम्ही त्याच्याकडे बघा. तिसरा नेत्र. आता ह्या दोन डोळ्यांनी त्याला बघता येत नाही, मग त्याला बघणार कशाने? बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राने, ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने, मनाच्या तिसऱ्या नेत्राने. आता आपण मनाला पण किती नावं ठेवतो. मन चंचल आहे, मन घोडा आहे, मन इकडे तिकडे धावतं, मन 2 मिनिट पण थांबत नाही, मन आपल्याला इकडे तिकडे घेऊन जातं. पण परमेश्वराकडे जायचं असलं तर मनच पाहिजे. हे शरीर उडून जाऊ शकत नाही. या डोळ्याने आपण त्याला बघू शकत नाही. मग कशाने बघतो त्याला आपण? मनाने. म्हणून म्हटलेलं आहे, मन पुष्प हे चढवून तया. कुठलं मन पुष्प चढवा? शुद्ध कमळासारखं, की जे या संसारात राहूनही आहे की नाही. त्याच्यावर किती पाणी पडलं तरी ते कमळ काही खराब होत नाही, असतं चिखलात. आणि ती चिखलातलं कमळ देवाला चढवलं जातं. आपलं मन एवढं शुद्ध करा, एवढं शुद्ध करा की आपण त्याला ते चढवू शकलो पाहिजे, त्याला अर्पण करू शकलो पाहिजे. बाकी काही करण्याची गरज नाहीये. हे विधिवत पूजा अर्चा, कीर्तन, भजन, होम, हवन, व्रत, वैकल्य, तीर्थ, यात्रा, हे सगळं हा भापट पसारा आहे. परमेश्वर म्हणतो हा खेळ म्हणून खेळा बाबा, पण याच्यात तुम्ही अडकू नका. असे कई जन्म गेले तुमचे, पण तुम्हाला त्याच्यातून जाग आली नाही. पण आता तरी सुधरा. आता कधीतरी याचा शेवट व्हायला पाहिजे ना. तर थोडस डोळ बुद्धीनी त्याच्याकडे बघा आणि आपल्या मार्गाला लागा. परमेश्वर म्हणतो मी तर माझ्या भक्तांची वाट बघतो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं की परमेश्वर माझी वाट बघतो, माझं मन त्याच्याकडे धावतं. म्हणून काय म्हटलेलं आहे ते सुंदर म्हणतात एका अभंगामध्ये. कुठला बरं अभंग? आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, भाग गेला शीन केला, सारा झाला आनंद ही आनंद. तुकारामाला पण ते कळलं नंतर की अरे आता माझा शीन भाग सगळं गेला. जेव्हा त्याचे चरण बघितले, त्याचा चरण म्हणजे त्याचा स्पर्श झाला माझ्या मनाला, अनुभूती झाली. तो खरा अनुग्रह आहे. त्याचा अनुग्रह झाला, दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली, त्याला ओळखलं. याच्यापेक्षा काय पाहिजे? याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ ज्ञान कुठलं, सर्वश्रेष्ठ बुद्धी कुठली आहे सांगा मला तुम्ही. तर या देहाच्या उपर जरा माणसाने लक्ष देऊन बघितलं की आपण देह नसून आपण कोण आहोत? अजर अमर अविनाशी आत्मा आहोत. आत्मा दिसते का डोळ्यांनी? दिसू शकत नाही. बघा डॉक्टरकडे गेल्यानंतर माणूस गेला की पेशंट म्हणून जातो, आणि परत येताना डॉक्टर काय म्हणतो? बॉडी घेऊन जा, बॉडी घेऊन जा. मग रडणारे रडतात, म्हणतात अहो आमचा हा होता ना तो गेला. मग त्यांना म्हणायचं गेला कोण गेला? हा काय पडलेलाच तर आहे इथे, न्या घरी ठेवा कपाटात, नाही तर ठेवा गादीवर बसून, नाही तर धनाच्या पेटीवर बसून. मग गेला तर कोण गेला? जी आत्मा होती, ज्याचं तुझं कार्मिक अकाउंट होता, तुझं त्याच्याबरोबर काय लेनदेन होती, तो होता, तो गेला. आता तरी समजायला पाहिजे की गेला तो कोण होता, होता तो कोण होता? माझ्यावर प्रेम करत होता, माझ्यावर राग करत होता, किंवा मला जन्म देणारा माझा पिता, तो कोण होता? शरीर नव्हे, तो होता, तू ती चेतन सत्ता. आता तो गेला म्हणून आपण रडतो.
पण त्याचा जिथे जन्म व्हायचा असेल तिथे ते आव्हान करत असतील, वाट बघत असतील. तो तिकडे जाऊन खुशीत राहील. समजा आपण दुःखी, जसं आपण म्हणतो की आपण खाली हात आलो होतो, खाली हात जाणार आहोत, काही कोण बरोबर नेणार नाही, हे स्थूल दृष्टीने म्हणतो की खाली हात आलो होतो, शरीर नाही ना काहीच नाही, आणि इतकं कमावलं, जाताना काहीच घेऊन जाणार नाही, शरीर सुद्धा आपल्या बरोबर नाही. याच्या पुढची पायरी अशी की आपण आपलं पूर्व प्रारब्ध घेऊन आलो, आपल्या प्रारब्धानुसार जन्म घेतला, आणि जाताना आपण काय करणार आहोत, हे जे आपल्याला माध्यम मिळालं याच्यात अति पुण्य कर्म करून ईश्वराची प्राप्ती करून येऊ. जर नाही झाली तो उच्च कोटीचा, उच्च घराण्यात जन्म तरी घेऊ की जेणेकरून परत त्याची प्राप्ती करू. हे सूक्ष्म झालं की आपण बोलतो कसं आपण जसे कर्म करू तसाच जन्म मिळणार आहे. तर असे पुण्य कर्म करा, असे कर्म करा की सगळ्या कोणालाही सुख द्या, दुःख अजिबात देऊ नका, आणि प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करा, त्याच्या मनावर राज्य करा. तुम्ही त्याच्या शरीरावर, त्याच्या संपत्तीवर राज्य नका करू, त्याच्या मनात राज्य करा. जसा ईश्वर सर्वांच्या मनात राज्य करतो, त्याप्रमाणे तुम्ही पण ईश्वराच्या सारखे, ईश्वराचे म्हणताना मी आनंदाचा आनंद माझा, मग आनंदापासून आला मग सगळ्यांना सुख द्या ना, दुःख का देता, कारण कशाला इथं शोधू नका, सुख द्या म्हणजे सुखच द्या. तर प्रत्येकाच्या अंतःकरणात जागा घ्या, प्रत्येकाला सुखाचा अनुभव करून द्या. हे जे तुम्ही करता ना याच्यावर ईश्वर खुश होतो आणि त्याला तो आपलं म्हणतो, आणि हा त्याचा आणि आपला घनिष्ठ संबंध जोडतो. जसा आपला मुलगा, आपले 4 मुलं आहेत, एखादा मुलगा खूप हे करतो, चांगला असतो, कमावतो, आई वडिलांची खूप काळजी घेतो, दुसरी मुलं इतर नाहीत करत. तर बापाचं प्रेम कोणावर असतं, जो करता झाला, ज्यांनी सगळ्यांचं ध्यान ठेवलं, सगळ्यांसाठी तो करतो, खपतो, सगळ्यांचा विचार करतो, तो वडिलांचं, आई वडिलांचं मन त्याच्यावरच जास्त जाईल की नाही बाबा हा माझा परिपक्व मुलगा आहे, हा माझा आधार आहे. त्याचप्रमाणे ईश्वर स्वतः नाही अवतार घेणार, पण हे अवतरित जे आत्मे आहेत, जे अवतारी पुरुष आहेत, जे आपले सद्गुरू आहेत, जे अशा विभूती जन्माला घालतो आणि त्यांच्या थ्रू हे समाजाचं कार्य करतो, जीवांना सुखी करण्याचं, ज्ञान करण्याचं काम करतो. आणि असं करत असताना आपली पुण्याची कमाई जमा होते, म्हणून पुण्याची कमाईनी काय होते, सुखाची प्राप्ती, पापाच्या पुण्याने काय होते, दुःखाची प्राप्ती. तर ह्या पाप पुण्याच्या पलीकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे तो मोकळा करून देतो. सुख पण नाही आणि दुःख पण नाही. जशी परमेश्वराची स्थिती आहे सुख दुःखाच्या पलीकडे, त्याला आहे का सुख का दुःख नाही. तर आपलं मन सुद्धा असं बनतं की आपल्याला सुख दुःखाच्या पलीकडे होतं. हे झाली त्याची परम उच्च अवस्था भक्तीची. तर असा हा निर्गुण परमात्मा आपण त्याला आपल्या प्रेमाने पहिले साकारामध्ये आणतो, साकार मध्ये असताना तो आपल्यासारखा होतो, आपल्याशी खेळतो, ही झाली साकार भक्ती. आणि जेव्हा त्याला आपल्याशी अतिशय प्रेम होतं, तो आपले लाड करायला लागतो, तर तो आपल्याला नेतो निर्गुण भक्तीसाठी. म्हणजे आपण सगुण त्याला सगुणात आणलं, तो निर्गुण, नंतर तो आपल्याला निर्गुणात घेऊन जातो. बघा किती गोड आहे ना, ऐकायला पण किती गोड वाटते, किती प्रेम करतो परमेश्वर आपल्यावर. आपण ह्याच्यात त्याच्यात लक्ष न घालता एकच लक्षात ठेवायचं की आपण जे करतो ते कोणासाठी करतो, कोणी आपल्याला चांगलं म्हणू नाही तर वाईट म्हणू. हे बघा असं असतं की आता हे कलयुग शेवटचं युग आहे, याच्यामध्ये पापाचार, भ्रष्टाचार असेच सगळे आत्मे झालेले आहे. तर ह्याच्यात एक सद्भक्त, त्याला कोणी सद्भक्त म्हणेल का, त्याच्यापेक्षा पण खराब म्हणेल. जसं 100 गाढवामध्ये एक घोडा नेला तर तो 101 गधा असा ठरतो. त्याप्रमाणे आता मत जरी मांडायची झाली तर जे खोटं असतं तिकडे जास्त मत जातात आणि जे सत्य असतं त्याच्याकडे मत कमी असतात, कारण दुनियाच तशी झालेली आहे ना ह्या वेळेला. म्हणून सत्य हे सत्य असतं, सत्य हे निर्भय असतं, आणि सत्याची नाव डगमगते पण डुबत नाही. कारण काय की त्याचा तारणारा कोण असतो, परमेश्वर असतो.
म्हणून कधी पण सत्तेच्या बाजूला उभे राहा. सत्य परमात्माचा परिचय तुम्हाला मिळालेला आहे आणि अशी साकार भक्ती करताना करता 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 त्या निर्गुणाकडे जा बाबा आणि मनाने पूजा करा, मनाने जवळ जा. इतर गोष्टी केल्यापेक्षा ह्या गोष्टी तुम्ही करा. असं एक करता करताच एक असं उदाहरण आठवलं की एक म्हणजे असा फिरणारा एक राजस्थानचा व्यापारी असतो की तो फिरता फिरता कुठे पण फिरत जातो आणि तो जेव्हा कर्नाटकला वगैरे तिकडे गेल्यानंतर तिथे अशी एक प्रथा असते की राजा निवडायचा असतो. तर त्यांच्यामध्ये अशी प्रथा असते की तो हत्ती येतो माळा घेऊन आणि ज्याच्या गळ्यात टाकेल त्याला 5 वर्षासाठी राजा म्हणून मानलं जातं आणि 5 वर्षानंतर मग त्याला ते सोडावं लागतं. तर असं करताना जो फिरत जाणारा मारवाडी असतो तो तिथे जातो आणि मग तिथे जातो तो त्याच्या गळ्यात ती माळ टाकतो. माळ टाकतो. अरे तो बोलते मी तर असा टुरिस्ट मध्ये आलो आणि माझ्यामध्ये माळ टाकून मी कसा बाबा राजा होईल. ती लोक बोलतात की नाही आमच्या इकडची प्रथा आहे, आता तुम्हाला निवडलं म्हणजे तुम्हाला राजा व्हायला लागेल आणि राज्यकारभार सांभाळायला लागेल आणि 5 वर्षांनी ही नदी पार करून त्याच्यात मोठमोठ्या मगरी आहे काही असो तुम्हाला याच्याहून पार करून जायला लागेल त्या पलीकडच्या जंगलात. तिथे जंगलमध्ये खूपच हिंसक श्वापद आहे पण ते तुमच्या पवित्रतेवर तुमच्या याच्यावर तपश्चर्यावर ते तुम्हाला काय करणार नाही तर तुमचा ते नाश करते. तो बोलला की आता फारच संकटात पडलो म्हणून तो देवाचा धावा करतो आणि म्हणतो की निमित्त मात्र कर्म. प्रारब्ध बघा कधी कसं पुढे येतं हे आपल्यालाही माहित नाही. तो फिरायला गेला आणि अचानक त्याला राजाची पदवी मिळाली तर तो स्वीकार करतो. पण तो स्वीकार करताना तो एकच बोलतो की असं सगळं जे अचानक घडतं त्याच्या पाठीमागं ईश्वरीय शक्ती असतं. ईश्वर काहीतरी आपल्याला सांगत असतो, काहीतरी आपल्याला त्याची इच्छा असते, त्याचे इशारे असतात म्हणून तो परमेश्वराचं स्मरण करून ते पद ग्रहण करतो. मग तो बोलतो 5 वर्षांनी जर असं करायचंच आहे तर मग आपण चांगलं का नाही करू. म्हणून तो रयतेचं खप खूप सुखी करतो, पूल बांधतो, सगळ्यांनी घरदार देतो, सगळ्यांना सगळं देतो. एकदम एका एका माणसाचा तो विचार करून त्याला सगळं काही ते देतो. राज्यकारभार खूप चांगल्या तऱ्हेने करतो. 5 वर्षात कोणी दुःखी राहणार नाही याची काळजी घेतो. त्याचबरोबर तो काय करतो की ज्या पुलावरून त्याला त्या जंगलात सोडणार असतात तर त्याच्यावर एक पूल बांधतो आणि त्या जंगलामध्ये ते जंगल काढून काय करतो तो तिथे शेती करतो आणि ते प्रजेलाच करायला सांगतो. तर प्रजा खूप सुखी होते, धनाढ्य होते आणि त्यांचा ते देवाचा एक नियम असतो की त्या देवळात जाऊन 5 वर्षांनी राजा परत बदली करायचं असतं म्हणून त्याला बदली करतात. त्याला घेऊन जातात की आता तुम्हाला इकडे जायला पाहिजे. ते जेव्हा घेऊन जातात तेव्हा तो त्या नदीत पाय न टाकतात त्यांनी बांधलेला पूल असतो त्याच्यावरून जातो. त्या जंगलामध्ये त्यांनी सांगितलं तिथे शेती केलेली असते तो तिथे एक झोपडी बांधून राहतो. सांगायचा मतलब हे की जीवन जगताना आपण पुढचा असाच विचार केला पाहिजे की हा देह सोडताना निदान आपल्याला परमेश्वर प्राप्ती तर व्हायलाच पाहिजे. नाही झाली तरी परमेश्वर प्राप्तीसारखा जन्म तरी उच्च कोटीचा मिळायला पाहिजे की तिथून माझी भले मला संन्याशी वृत्ती प्राप्त हो, मी संन्यास करू कुछ भी करू लेकिन मैं तरी पण मला त्याची प्राप्ती व्हावी इतकं तरी पुढचा विचार केला पाहिजे की आपलं प्रारब्ध आपण निर्माण करतो. परमेश्वर म्हणतो मी तुमचं प्रारब्ध नाही निर्माण करतो, तुमचं तुम्हीच करता, तुमचं तुम्हीच भरता. आपण चुकीची गोष्ट करतो की सुखही परमेश्वर देतो, दुःखही परमेश्वर देतो. आता खरं सांगा तो निराकार त्याला आपण आकारामध्ये आणलं, तो आला. आता ते जो दुःख नाही तो सुखाचा सागर आहे. तो जर दुःख दिलं असतं तर तुम्ही आम्ही त्याला आठवण केली असती का. जो सुख देतो त्यालाच आठवण करतो ना. किती मोठा बाप असो, धनाढ्य असो, कोणी असो, ठोकर लागली काही झाली तर अरे देवा का म्हणतो. याच्यात काय आपण आनंद संप्रदायच म्हणतो असं नाही. प्रत्येक संप्रदायाचे दुराचारी दुष्ट पशु सारखा मनुष्य असला तरी त्याला दुःख झाल्यानंतर तो हे गॉड ओ अल्ला तो वरतीच बघतो ना. कारण त्यांनी सांगितलेलं आहे मी सुखाचाच दाता आहे. हा जीवाला अस्पष्ट भाव माहिती आहे तरी पण दुःख जर का देव आपली परीक्षा घेतो, आपल्याला दुःख पण देतो, सुख देतो. मुळीच नाही तो दुःख देतच नाही. तो दुःख देईल तो देवच नाही.
तो दुःख देत नाही. तुमचं अज्ञान आहे की तुम्ही बोलता दुःख, हे तुम्ही बनवलेलं प्रारब्ध तुमच्या पुढे आलं म्हणून दुःख झालं. त्यांनी नाही दिलं, त्याला नका दोष देऊ. असं करता करता छोटी मोठी पापं आपल्याकडून होतात की आपण नको ती देवाला करतो, नावं ठेवतो. आणि त्याच्यामुळे हे असं न करता आपण देव आपल्या ह्याच्यात नाही, मनुष्यामध्ये बघा. तू पण, ती पण आत्मा आहे, मी पण आत्मा आहे. मला दुःख नको आहे तर मी दुसऱ्याला कसं दुःख देऊ? मला जर खोटं बोलणं आवडत नाही तर मी कोणाशी खोटं बोलू? का मी कोणाची निंदा करू? तर ही निंदा, स्तुती, राग, द्वेष आणि ही 5 विकार, काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, हे जे आहेत ना, हे आत्म्याला मळ लागलेले आहे. आणि हे धुण्यासाठी शास्त्र निर्माण केलेले आहे. हे धुण्यासाठी परमेश्वराने अवतार घेतलेले आहे. हे धुण्यासाठीच परमेश्वर, आपण प्रयत्न करतो भक्तीसाठी, त्याच्या काही पटीनं तो आपल्याला याच्यातून सोडवण्यासाठी एवढा प्रयत्न करतो, एवढा प्रयत्न करतो. तो तर एवढा सर्वभौम आहे, पण शिकायला पाहिजे ना. आता जर टीचर जर समजा ग्रॅज्युएट आहे, ते BA-BEd आहे, पण पहिली दुसरीतल्या मॉन्टेसरीतल्या मुलांना काय तिचं सगळं ज्ञान देणार आहे एकदम? त्यांनी शिकायला नको? त्याप्रमाणे परमेश्वर पण प्रयत्न करतो आपल्याला दुःखातून काढण्यासाठी, आपल्याला ज्ञान देतो. फक्त आपण डोळसपणे ते करायला पाहिजे. अंतःकरणापासून परमेश्वराशिवाय या जगात कोणी नाही, कोणी नाही, हा भाव प्रगट झाला पाहिजे अंतःकरणामुळे. तर त्याची भेट व्हायला काय वेळ नाही. तो कुठल्याही रूपात येणार नाही, तुमच्या आत्म्याला तो अनुभूती करून देतो, स्पर्श करतो, स्पर्श करतो. अरे त्याचा स्पर्श तुम्हाला जाणवत नाही? अंतःकरणाला प्रवेश होत नाही. दुसऱ्या गोष्टीचा कसा प्रवेश होते, विकारांचा कसा प्रवेश होतो आतमध्ये, तेव्हा कशी नशा चढते ते समजतं. पण ईश्वरीय भक्तीचा तो ओलावा, तो तो तुम्हाला कळत नाही. याच्यामुळेच आपण दुःखी आहोत. याच्यातून बाहेर पडण्यासाठी जे ईश्वरीय महावाक्य, जे शास्त्र पुराणामध्ये सांगितलेलं आहे, आनंद प्रभूंनी सांगितलेलं आहे, दत्त प्रभूच्या द्वारे जे सांगितलेलं आहे, ते वाचून घालू नका रे बाबा. एवढी कृपा करा, ते धारण करा, धारण करा. एक एक सद्गुण धारण करा, एक एक अवगुण आपला निघून जातो आणि सुखाची प्राप्ती होते. सुखाची प्राप्ती होणं, मनाला शांती वाटणं, म्हणजेच ईश्वराची कृपा आशीर्वाद प्राप्त करणं. आता हे काही तुम्ही आमच्यामुळे होणार नाहीये, तर हे आपल्याला करावं लागेल. असा हा गुणातीत परमेश्वर, सुखदुःखाच्या पलीकडचा, अदृश्य, पण तो अद्वैत आहे, त्याला जवळ करा. त्याच्यासाठी मन स्वच्छ पाहिजे. मन स्वच्छ पाडण्यासाठी आपल्याला स्वाध्याय करायला पाहिजे. म्हणजे स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायला पाहिजे, ह्या निरंतर चिंतन करायला पाहिजे. म्हणून मनाला वळण लावायला पाहिजे. मन, 5 विकार हे फार वाईट नाही, ते आपल्याला मदतगार आहेत. कसे बघा, मनाला तुम्ही टर्न केलं, या विषय भोगातून काढलं तर ती ईश्वराचरणी राहते. मोह माया काढली, ती ईश्वराकडे लावली तर त्याच्याकडे ती शांतता, तिथे सगळं प्रेम मिळतं त्याला. कामाच्या ऐवजी काम जो विकार आहे तो एकदम भस्मीभूत करणारा आहे. त्यांनी आत्म्याची शक्ती हरण केलेली आहे, बुद्धीचा नाश केलेला आहे, पशुवत केलेला आहे. तर पशुवत झालेल्या आत्म्याला देवत्वापर्यंत नेणं, अमरत्वापर्यंत नेण्याचं काम पण मनच करतं. बाबा मन याच्यातून का, याच्यात सुख, याच्यात तुला सुख वाटते, आज देहिक सुख वाटते म्हणून तू याच्यात पडलेला आहे. आत्मिक सुखाचा तू मालक आहेस. आत्मिक सुख घे, देहाचं सुख तू विसरून जाशील. त्याच्यासाठी तुला काही करावं लागणार नाही. फक्त एकच कर की त्याला मनोभावे त्याला शरण जा, त्याला जवळ कर, त्याच्या अनुभूतीची प्राप्ती कर, सत्संगत कर, गुरुचरणाचे आशीर्वाद घे, गुरुचं मार्गदर्शन कर. नंतर गुरु आपल्याला आता मार्गदर्शन करतील, पण सद्गुरु आपला वरती बसलेला आहे, तो आपल्याला हाताला धरून मोकळा करणार आहे, हे विसरू नका. आज ऋषी मुनी, गुरु, सद्गुरु, देव देवता सगळे झाले. कशामुळे झाले हो? कोणी राम कृष्ण, कोणी रामाला देव मानतं, कोणी कृष्णाला देव मानतं. हे तर आपल्यासारखे देहधारीच आहेत ना. त्यांनी पण आईच्या कुशीतून जन्म घेतला ना, ते पण मनुष्यच आहेत ना. पण त्यांची मंदिरं बांधल्या गेली, त्यांची पूजा झाली. आपली होते का हो? काय? त्यांच्यामध्ये तशी शक्ती आहे, त्यांच्यामध्ये तसे गुण आहे. अवतारी पुरुषात म्हणजे काय, अवतारी पुरुष कसे असणार? ती पण आत्माच आहे. त्यांनी अनुग्रहित केलं देवाला,
त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती, तेवढे गुण आले, आणि गुण हे वंदनीय आहेत, पूजनीय आहेत, अवगुण हे शिक्षास्पद आहेत, असे ते आहे. आता आपण रामाला देव मानू, कृष्णाला देव मानू, बाकीचे लोक त्यांना मानत नाही. मानतात काय? नाही. अरे पण ते देहधारी आहेत. त्याच्याही पलीकडे जो विधेयी आहे तो तर सांगितलेला आहे की मी विधेयी आहे, मी जन्माला येत नाही, मी देह घेत नाही. अरे मग असा जो आहे तो परमात्मा आहे, त्याला ओळखा. आणि यांना भले यांचं अनुकरण करा की राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. दत्तात्रय महाराजांनी किती तप केल्यानंतर किती प्राप्ती केली. अनुसयनी 60,000 वर्ष मायनी तप केलं तेव्हा दत्तात्रयाची प्राप्ती झाली. हे जे काय पुराणात सांगितलेलं आहे ना, ते आपापल्या बुद्धीने अनुसरून आपल्या आचरणात आणा. तुम्ही आचरणात आणल्याशिवाय काही प्राप्ती नाही, झिरो प्राप्ती. म्हणून असं समजा देवाची पाठच तुमच्याकडे आहे, पण जेव्हा डोळसपणे त्याची शरणागती करा. म्हणून मी म्हटलेलं आहे की भवसागर जर तारायचं तर भाव विश्व हे अतिशय खोल पाहिजे. भावानी सर्व प्राप्ती आहे. आता तुम्ही लांब, मी लांब आहे, आपण समोरासमोर कधी आलो पण नाही, तरी पण आपल्या मनामध्ये एकमेकाविषयी एक प्रतिमा तयार झाली की नाही. त्याचप्रमाणे तो दिसत नाही, तो जन्माला येत नाही, तो देह 5 विकारांचा देह घेत नाही, गर्भामध्ये जन्माला येत नाही, असा जो आहे अविनाशी आहे, अखंड आहे, ज्योती स्वरूप आहे. जशी आत्मा प्रकाशित आहे, ज्योती स्वरूप म्हणजे आहे का? प्रकाशित आहे. प्रकाश म्हणजे काय? ज्ञान आहे. तसाच परमात्मा पण अव्यक्त आहे, अविनाशी आहे, प्रकाशमान आहे, ज्ञान आहे. त्याला सारे जीवनचं सगळं कळते, आणि साऱ्या सृष्टीची रचना, ब्रह्मांडाची रचना त्यांनी केलेली. त्याला तुम्ही आम्ही काय देणार, आणि तुम्ही आम्ही काय बोलणार? त्याला तो करतो ते चांगल्यासाठीच करतो. याच्या पुढे कधी आपण असं म्हणायचं नाही की सुख दुःख पण. ज्यांनी ब्रह्मांड घडवलं, ज्यांनी तुम्हाला आम्हाला घडवलं, त्याच्यापेक्षा अजून आहे कोण? शरणागती कोणाची करायची? तर त्या परमात्म्याची करायची. असा हा थोर परमात्मा आपल्या भावविश्वामध्ये जन्माला येतो. तो आपल्या भावविश्वातून प्रगट होतो. आपल्या विश्वात तो रम्यमान झाला, आपल्या भावविश्वात तो म्हटला की आपल्याला या देहाचा विसर पडतो, आणि देहाचा विसर पडणे म्हणजेच परमात्मा प्राप्ती. जोपर्यंत देहाचा विसर होत नाही, जसं आपण मंदिरात जातो तो चप्पल काढतो आणि मंदिरात जातो पाय धुवून, कारण ती चामड्याची आहे. पण जेव्हा देवाला मंदिरात बसवायचं आहे तेव्हा हे चामडं उतरवायचं आहे ना, हे पण चमडीच आहे ना. हा देहाचं भान गेल्याशिवाय परमात्मा भान कसं आहे ना. या देहाला विसरल्याशिवाय आत्मसुखाची ओढ कशी लागणार? अरे आत्मसुखच सगळं सुख आहे, दुसरं काहीच नाही. आणि मुक्ती मोक्ष हे कोणाला मिळणार आहे? या शरीराला नाही मिळणार, आत्म्याला मिळणार आहे. तर हे आत्मा आपल्याला दिसत नाही, परमात्मा आपल्याला दिसत नाही, पण आहे हे सत्य आहे ना. असं दृष्टीच्या आड जे आहे ते ज्ञानमय दृष्टीने बघायचं आहे, आणि ज्ञानमय दृष्टीनं बघणंच म्हणजे भक्ती आहे. आणि कधी जीव त्याच्यापासून विभक्त नाहीच, तो त्याला चिटकलेला आहे याचा अनुभव म्हणणं म्हणजे मोक्ष आहे. मोकळा झाला तो याच्यातून. अजून जर सांगितलं तर बराच वेळ होईल आपलं. अजून सांगू का? थांबू? तरे बापू नाही थांबू नाही, का? चलू द्या. हा चलू द्या, बोला. अजून वेळ, टाइम आहे, अजून टाइम आहे. टाइम अजून 10 आहे, मिनिटं चलू घ्या. द्या. अजून 10 मिनिटं चलू द्या. 10 मिनिटं 15 मिनिटं चलू द्या. तर अशा तऱ्हेनं काय असतं की कुठलाही विषय घ्यायला वेळेत बांधता येत नाही. तो आपला पुढे 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 जात राहतो, आणि सांगण्यात पण रंगत येते, आणि मनाला थांबवावं लागतं तरी ते मन थांबत नाही. अशी परिस्थिती निर्माण होते. कोणाला ऐकायचं असेल, कोणाला नसेल पटत, तरी ते कसं बाहेर निघत राहते. त्याप्रमाणे सांगते की बाबा रे, जर त्याची प्राप्ती करायची असेल तर स्वतःच्या मनाला तयार कर. स्वतःच्या शरीराकडे बघूच नको ना, दुसऱ्याच्या शरीराकडे बघू नको. आपल्या मनाला शुद्ध कर आणि शुद्ध परमात्म्याला ओळख. तो त्याची ओळख द्यायला कधी तयार आहे. फक्त आपल्याला त्याची आपली दृष्टी बदलायलाच पाहिजे. तसं मी सांगितलं की बाबा परमात्म्याची प्राप्ती करायला फार डोंगर दऱ्या कोसळून किंवा खूप खर्च करून हे करून ते करून आपल्याला त्याची प्राप्ती होत नाही. तर ती आणि कुठलंही म्हणजे अगदी हिमालयात जा,
आसनावर बसा, योग, तपश्चर्या हे काही करायची गरज नाही. फक्त त्याला रोजच्या रोज लक्ष द्यायला पाहिजे. जसं आपण सकाळी उठल्यानंतर बाबा तू परमेश्वराने आपल्याला दुसरा जन्म दिला, आज आपल्याला त्याने उठवलं, त्याचे आहे सन्मान, त्याला शुक्रिया कर, त्याचे सन्मान. आजचा दिवस माझा चांगला जावो आणि चांगला जाईलच तुझ्या कृपेने, आणि चांगलं चांगलंच घडव. झोपताना विचार करायचा आपला दिवस कसा गेला, आपण किती कोणाला दुःख नाही दिलं पण सुख तरी किती दिलं. कारण सुखाचं माप वाढवताना आपल्याला दुआंची गरज आहे. परमेश्वराने सांगितलं तू मी तुला कर्म करायला मोकळे, कर्म कसे कर. रोज आपण किती दुआ घेतल्या, किती लोकांना आपण सांभाळलं, त्यांच्या मनाला सुख दिलं, हीच आपली दुआ आहे. आपले आईबाप असो नाही तर परके आईबाप असो, किंवा तुम्ही डॉक्टर असाल तर पेशंट असो नाही तर कोणी असो, ज्या तऱ्हेने तुम्ही सुख गोळा करा, दुसऱ्याला सुख द्याल, त्या तऱ्हेनं तुमचं पुण्य अजून वाढेल. बरं, पुण्य वाढताना त्याचा मायनस होता कामा नये. काय करतो आपण, सकाळी देवपूजा करतो आणि धंद्या पाण्यावर जातो, नोकरीवर जातो, आणि तिथे आपण कसं वागतो त्याची काही मर्यादा नाही. तर हे असं होता कामा नये. संत शांत, संत म्हणजे शांत, शांत आणि संत वागणूक म्हणजे संत. आत्म्याचे 7 गुण द्विगुणित होणं म्हणजे संत, साधू नाही, संत. तर आत्म्याचे कुठले 7 गुण आहे? पहिले तर पवित्रता, पवित्रता, सुख, शांती, आनंद, प्रेम, हे आणि शक्ती. त्याच्यामुळे हे द्विगुणित झाल्यानंतर आत्मा शुद्ध पवित्र होत जाते. अहो, या नरकवासी पण आपल्याला सुखाचा अनुभव होतो. आणि आपण असं म्हणतो की जीवन मरण नको बाबा, पुन्हा आईच्या गर्भात नको यायला, तिथे नरकवासात नको राहायला. हे कोणी सांगितलं तुम्हाला की नरकवासात राहायचं म्हणून दुःख आहे? आपल्याला बाहेरचा नरक बघून वाटत असेल दुःख आहे, पण सांगू, परमात्मा कृपा अशी आहे की आईच्या गर्भात पण परम सुख आहे. पुण्य आत्म्याला दुःख नाही. आज आपण या जगात राहतो, सगळे आपण चांगले काम, पण सगळ्यांना जेल आहे काय? नाही. जे असे काही कृत्य करतात त्यांच्यासाठी दंड आहे. तर आपण दंडित होण्यासाठी तसं वागायचंच नाही. तर गर्भवासी पण सुखाचा थारा आहे, असं कुठला तरी अभंग आहे, मला असं काही आता एवढं आठवत नाही, पण आहे तो. गर्भवासी पण सुखाचा थारा आहे. तर म्हणून तुकाराम महाराज म्हणले, हेची दान देगा देवा, तुझा कधी विसरही न व्हावा. पुन्हा जन्मा घाल, नाहीतर मग काही कर, पण तुझा विसर नाही. अशी भक्ती पाहिजे की त्याला जन्माला घातलं तरी पण तो गर्भवासी पण तो सुखात राहू शकतो. गर्भवासी सुखाचा राहा कोणीतरी अनुभवलं असेल म्हणून ते सांगितलं गेलं. कारण अनुभवाविषयी लिहिता नाहीये, अनुभवाविना सांगता नाहीये. तर मग पाहिजे काय आपल्याला? तर हे बघा, जीवाला फक्त सुख पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगते की प्रत्येक जण आपल्या मनाला विचारा की दुःख नको, त्याला सुख पाहिजे. त्याला इथे दुःख मिळते, सुख मिळत नाही म्हणून तो मोक्ष मागतो, याच्यातून मोकळीक मागतो. पण याच्या पलीकडे जर त्याला कळलं की बाबा याच्यातही सुख आहे, गर्भवासी सुखाचा थारा, असा जो देणारा परमात्मा आहे, तो मला परत परत जन्माला जरी घातलं तरी खूप सुख देतो, त्याच्या भक्तीला लावतो, त्याची संगत मला घडवतो. मग तुम्ही काय म्हणाल की हा जन्म म्हणजे तुकारामाचा अभंग आठवेल ना की बाबा तू कुठेही ठेव पण मला तुझ्या जवळ ठेव. तर अशी ही गोड भक्ती आहे, अति मधुर आहे. याच्यासाठी का आपल्याला जप तप करायची गरज नाही आहे. संतासारखे व्हा, संताकडे बघा, परमेश्वराला आठवण करा, संताला अनुकरण करा आणि आपण आपल्या सुखाच्या मार्गाला शोधा. कुठल्याही धर्मापंथात न अडकता, कोणालाही वाईट न म्हणता स्वतः चांगले बघत चला, हे ईश्वरीय इच्छा आहे. आणि त्या तऱ्हेने जीवनक्रम करत आपल्यामध्ये जो बदल घडेल ना, तर त्या बदलानेच तुम्हाला जाणवेल की आपण बरोबर भक्तीला लागलेलो. आता त्या दिवशी मी बोलता बोलता असं बोलले की आता 4 महिने चतुर्मास आहे, तर आपण असं काहीतरी नवीन करा की त्या 4 महिन्यानंतर आपल्यामधली जी दिव्यता आहे, जी पवित्रता आहे, हे दुसऱ्याला सुद्धा दिसली पाहिजे. आपण वेगळे आहोत. माझ्या सांगण्याचा मतलब हा असा होता की आपला पंथच वेगळा आहे, आपणच वेगळे आहो, हे आपण लोकांना
सांगतो, नुसतं वेगळे आहोत सांगतो, पण वेगळे पण आपल्यामध्ये आपल्याला दिसतं का? जसं सोनं मी बोलले की अग्नीत टाकल्यानंतर ते इतकं मऊ मुलायम होते, तुम्ही पाहिजे तो त्याला आकार देऊ शकता. त्याला तुम्ही जर 4 महिने चतुर्मास केला, नामस्मरण केलं, तर तुम्ही तुमच्या मनाला आकार देऊ शकता. तुमचे राग, लोभ, काम, क्रोध हे शांत शांत होतील, याचा तुम्हाला अनुभव. हे दिव्य अनुभूती तुम्हाला झाली पाहिजे, हे दिव्यता तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि त्याची जाणीव दुसऱ्याला झाली पाहिजे. दुसऱ्याला जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत आपण ज्या मार्गाने चाललो तो मार्ग श्रेष्ठ आहे किंवा अवलंबण्याच्या लायक आहे असं कोण कसं म्हणू शकेल? तुम्ही पुस्तकात लिहिलेलं आहे, जर तुम्ही लोकांना सांगितलं हे चांगलं आहे, हे चांगलं, हे मस्त आहे, मस्त आहे, तर ते बोलतील हे मस्त आहे, मस्त आहे. अरे पण दिसतं ना की तुम्ही 4 महिने तपश्चर्या केल्यानंतर तुमच्यामध्ये किती सात्विक भावना उद्भवली, तुमची सात्विकता किती, तुमचे कर्म कसे बदलले, तुमचं वागणं कसं बदललं, तर समजावं की तुम्ही तपश्चर्या केली. कारण तपश्चर्याचं बळ हे तुम्ही तपश्चर्या केली, तपश्चर्याचं बळ हे मिळण्याशिवाय राहतच नाही. आणि मिळाल्यानंतर ते आपल्यासाठी नसते तर ते इतरांना सुखी करण्यासाठी, ते इतरांना तो फरक जाणवल्यानंतर ते त्या मार्गात येतात, ते त्या रस्त्याने चालायला सुरुवात करतात. हे त्याचं पुण्याचं फळ आहे. तर अशा उद्देशानं मी म्हटलं, तर ज्याला जसं वाटलं असेल तसं. आता सुद्धा काय मी काय बाबा ज्ञानी ध्यानी नाही, माझा सत्संग पहिलाच होता, माझं वेगळं आहे, मी वेगळं करते थोडंसं. पण मी विचार करा की माझं मूळ आनंद संप्रदाय आहे, इथून माझं सुरुवात झाली, माझा जन्म याच्यात झाला, मी गुरु याच्यात केला. मी अज्ञान आहे का की पुढचं काही करायला? नक्कीच याच्या हे करायला मला मदत होईल आणि हे पटापट करता येईल, हे योग्य आहे. या दृष्टीनं मी पुढील कार्य हातात घेतलं की मला एवढंच नाही करायचं की पोथी वाचायची आणि मग ते दुसऱ्याला सांगायची किंवा खूप छान 10वे पद म्हणायचे आणि मग आपण कुठे कुठे जाऊन ते म्हणायचे, पूजा करायची, पूजा करणारे करता, आपण आपलं खाय प्यायचं, मस्तपैकी पंक्तीतनं घरी यायचं. माझा परमार्थ असा मुळीच नव्हता. मला याच्या पुढे मला कोणी भेटू दे, मला जर त्याच्यासाठी दोन अक्षर जरी मिळाले ना तर मी कधीच विसरू शकत नाही ते. तर आपले गुरुमाईने एकदाच सांगितलं, ते 2 शब्द तर माझे इतके लक्षात राहिले की मी कधीच विसरत नाही. तर अशा तऱ्हेनं मी काय करते की माझ्या अंतकरणात नोंदून घेते, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी पण ती गाठ सुटली नाही पाहिजे. या अंतकरणापासून परमेश्वर सांगते मला कोणाकडूनही काही परमेश्वराचं जे माझ्या हृदयाला स्पर्श करून जाईल असं मला ज्ञान दे. बस तेच मी ईश्वरीय संकेत समजून माझं जीवन पदार्पण करते आणि त्याचा मला फायदा झाला, तसंच माझ्या भावांना, माझ्या गुरु बहिणींना सगळ्यांना, बाबा स्वतःला बांधून ठेवू नका आणि त्या अनंत ईश्वराला पण बांधू नका. फक्त या जीवनातून मोकळे व्हा, या षडविकारातून मोकळे व्हा. तो ज्याच्या थ्रू तुम्हाला याच्यातून दाखवेल त्याच्या मागं जा, त्या विचारांच्या मागं जा आणि याच्यातून निघा आणि त्यालाच गुरु माना, विचारांनाच गुरु माना आणि पुढे निघून जा. आणि तुमच्या जीवनात मग असे भव्य दिव्य सत्पुरुष येतील जे तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांनी तुमचं जीवन खरंच सुखी होईल, तुम्हाला परमात्मा प्राप्ती लवकरात लवकर होईल, तुम्हाला त्याची अनुभूती होईल. तेव्हा समजा आपण भक्तीला लागलो, नाहीपेक्षा आपलं जीवन व्यर्थ चाललं. इतकं समजून मी माझं भावपुष्प इथे संपवते, परमेश्वराच्या चरणी अर्पण करते, गुरुमाईच्या चरणी अर्पण करते. आपली सगळ्यांची लहान बहीण काय बोबडे बोललेसीन तर अंतकरणापासून माफ करा बाबा, चुक्या या सगळ्यांच्यानंच होतात, मी पण चुकीस पात्र आहे. तुम्ही सर्व लोकांनी मला इथे थोडासा चान्स दिला, तर तुमच्या थ्रू मला काय सांगायचं असेल तर मी तुमचे पण खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला बोलतं केलं म्हणून मी बोलले. आणि मी बोलले नाही तर परमेश्वर माझ्या तोंडातून तुमच्या कल्याणाचं काही बोललं असेल तर मला याच्यात माहित नाही. मला एक माध्यम म्हणून निवडलं तुम्ही आणि त्या परमेश्वराने, म्हणून मी या सगळ्यांचे आभार मानते, परमेश्वराचे आभार मानते, तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. मला माझं सगळं गणगोत मिळालं, माझे गुरु बहीण, गुरु भाऊ आणि सगळं माझं ईश्वरीय गणगोत आहे, सगळं ईश्वरीय नातं आहे. आणि आमच्या कुटुंबात माझी पल्लू आहे, माझे डॉक्टर साहेब आहेत, आमचं सगळं ईश्वरीय नातं आहे. आम्ही या नात्याला देहाच्या विसरून गेलेलो आहोत. ती माझी बहीण आहे, डॉक्टर भाई माझे भाई आहेत
आणि आम्ही ह्याच नावाने येतो आणि ह्याच नात्याने आम्ही जवळ येतो आणि एक दुसऱ्याला तेवढा सन्मान देतो. आज डॉक्टर भाई, माझी पल्लवी सगळे हजर होते. चुकलं बिकलं तर मला बाबा सांगा. मी कधीही चांगले विचार ऐकायला अगदी रात्री दिवसा आसुसलेली असते. माझी पण तहान भागवत चला. इतकं बोलून मी हे माझे 2 शब्द ईश्वर चरणी अर्पण करते आणि आपल्या सर्वांचा निरोप घेते. ओम. आनंद दत्त, आनंद दत्त. आनंद देवदत्त आत्तो, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. खूप सुंदर असा आमच्या आत्तो, सर्व ग्रुपच्या आत्तो, खूप छान असं ज्ञानभूत केलं आत्तून आमच्या. आणि खरोखरच हा सगळ्या आपल्या सत्संगाच्या वेगळा वेगळा सत्संग आपल्या पुढं सादर करण्याचा प्रयत्न केला आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने आतून आम्हाला शांततेत एकदम स्थिर होऊन, स्तब्ध होऊन त्या प्रभूची ओळख करून दिली आणि त्या सगुणाकडून निर्गुणाची प्राप्ती कशी करायची आणि आपल्या जीवाचं सोयीत कसं करून घ्यायचं. तर जसं अनुसूया मातेनं सर्व धर्म समभाव, सर्वांना सम दृष्टी होती अनुसूया माईची, त्याचप्रमाणे आपल्याला माईनं आतून खूप खूप छान आपल्याला बोध केला की बाबा तुमची समदृष्टी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्या परमात्म्याची आम्हाला ओळख होणे शक्य नाही. तर त्यासाठी तुम्ही एकनिष्ठ राहा, आनंद संप्रदायाचेच भक्त राहा, माझं म्हणणं नाही. पण तुम्ही सर्वांना समदृष्टीने पहा, कोणाला कमी जास्त समजण्याचा प्रयत्न करू नका आणि आपल्याला जे दिसते ते आपल्याला सारखं दिसलं पाहिजे. तशी भक्ती माझ्या अनुसूया मातेची होती आणि खरोखरच आतून त्या पद्धतीने अनुसूया माईनं जशी भक्ती करून सगुणातून त्या निर्गुणाला प्राप्त करून घेतलं आणि त्याच व्यक्तीप्रमाणे आमच्या आतून सुद्धा आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याची मार्ग दाखवला. आणि मायबापू तसे आपल्या अंतकरणात आपण शब्द हे उतरून घ्यायचा आहे आणि प्रत्येकाने त्या पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपलं प्रभूचं चिंतन करायचं आहे. तरी मी सर्व ग्रुपच्या वतीने आतूचे मनापासून आभार मानतो. अशीच माझ्या आतूला निरोगी आयुष्य लाभो आणि असंच अखंड त्या आनंददत्त मालकाचं नामस्मरण चिंतन भजन घडत राहो अखेरच्या श्वासोश्वासापर्यंत. हीच मी सर्व ग्रुपच्या वतीने आनंददत्त निर्गुण परमात्म्याच्या चरणी, गुरुमाऊली चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आतूचे मनापासून आभार मानतो. अशीच वेळोवेळी सेवा प्राप्त व्हावी माझ्या आतूला अशी मी विनंती करतो. खूप कोमल, गोड, मधुर वाणी अशा पद्धतीने आतूचं आमचे आहे रहिवास आहे. तर असंच कार्य अखेरपर्यंत आम्हाला भेटावं, अशीच साथ आतूची भेटावी हीच विनंती करतो. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त.